मित्रांनो, अपात्र महिलांना सरकारकडून एक शेवटची संधी मिळणार आहे. होय मित्रांनो, ज्यांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे, ज्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर आलेली आहे. बहिणींना पुन्हा एक शेवटची संधी शासनाकडून मिळणार आहे. बहिणींचा बंद झालेला लाभ आता या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना देखील या ठिकाणी शेवटची संधी देण्यात आलेली आहे. तसेच केवायसी करून देखील ज्या महिलांचे हप्ते आले नसतील तर अशा महिलांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. त्यांना देखील या ठिकाणी शेवटची संधी मिळणार आहे आणि त्यांचा लाभ या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यांचे आतापर्यंतचे जेवढे पण हप्ते या ठिकाणी थांबलेले असतील ते सर्व हप्ते आता त्या बहिणींना मिळणार आहेत. त्यामुळे बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद झाला असेल, कुणाचा लाभ या ठिकाणी नोव्हेंबरपासून बंद असेल, कुणाचा जानेवारीपासून, कुणाचा या ठिकाणी मार्च एप्रिलपासून बंद झाला असेल, त्या महिला पात्र असतील, केवायसी झालेली असेल तरी देखील त्यांना लाभ आला नसेल तर अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. होय मित्रांनो, त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे. मित्रांनो, राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण म्हणजे या योजनेतून तब्बल 81 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन या ठिकाणी वाढले आहे. त्यांचा लाभ आता सरकारकडून कायमचा बंद होईल की काय असे या ठिकाणी बहिणींना वाटत आहे. पात्र लाभार्थी यादीतून अचानक या ठिकाणी 81 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरले आहे आणि नको ते आरोप या ठिकाणी सरकारवरती केले जात आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींना अपात्र कसे ठरवले गेले असा प्रश्न या ठिकाणी विरोधकांकडून विचारला जात आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणून सरकारने बहिणींची संख्या या ठिकाणी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे प्रश्न देखील या ठिकाणी केले जात आहेत. मात्र यावरती सरकारकडून दिलासादायक उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री साहेब म्हणाले की ज्या पण या ठिकाणी महिला ज्या काही आहेत, ज्या 81 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, त्या महिला फक्त या ठिकाणी ई-केवायसीच्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेल्या नाहीत, तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये या महिला बसल्या नाही किंवा या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या त्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून या ठिकाणी 81 लाख एवढ्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही आणि ज्या सरकारच्या निकषात बसत नाहीयेत त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहे. ही योजना सुरू करत असताना फक्त सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच हमीपत्र जे काही होतं, जे हमीपत्रावरती आपल्याला टिकमार्क करायची होती, ते पत्र पाहूनच या ठिकाणी महिलांना त्या हमीपत्रावरतीच पैसे दिले गेले. कारण की त्यावेळी जर कागदपत्रांची पडताळणी केली असती तर या ठिकाणी त्या प्रक्रियेला तब्बल 1.5 वर्ष लागले असते आणि 1.5 वर्ष या ठिकाणी महिलांना लाभ मिळाला नसता. म्हणून त्यावेळी पडताळणी करणे शक्य नव्हते. म्हणून या ठिकाणी फक्त जे काही सेल्फ सर्टिफिकेशन महिलांकडून मागवले गेले होते, जे हमीपत्र होते, तुमच्या लक्षात असेल की या ठिकाणी योजनेचा लाभ घेतेवेळेस प्रत्येक महिलेला एक हमीपत्र भरून द्यावे लागत होते. तर त्या हमीपत्राच्या आधारावरतीच या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना लाभ दिला गेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की या योजनेतून ज्या 81 लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत त्या फक्त ई-केवायसी पूर्ण केली नाही म्हणून नाही, तर त्यात काही महिला म्हणजे जवळपास 5 लाखाच्या आसपास ज्या काही महिला लाभार्थी होत्या त्या अशा कुटुंबातील होत्या की ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी सरकारी नोकरी आहे, म्हणजेच त्या कुटुंबातील एखादी सदस्य या ठिकाणी सरकारी नोकरी करत होता तरी देखील त्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. अशा महिला या ठिकाणी पडताळणी दरम्यान आढळून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 14,000 असे काही पुरुष होते जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते, तर त्यांची संख्या देखील या ठिकाणी जवळपास 14,000 होती. असे पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत होते आणि या 81च्या आकड्यामध्ये ते पुरुष देखील आहेत. आणि जवळपास मित्रांनो, या ठिकाणी 10 लाख लोकांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त जात होते, तरी देखील त्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अपात्र झालेल्या महिलांमध्ये जी काही वयाची अट पूर्ण न करणाऱ्या महिला देखील आहेत, म्हणजेच या ठिकाणी 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत होत्या. काही महिला उत्पन्नाचे निकष या ठिकाणी पूर्ण करत नव्हते. तसेच काही महिलांनी या ठिकाणी मुदतीमध्ये त्यांची केवायसी पूर्ण केली नाही. शासनाकडून तब्बल 3 वेळेस या ठिकाणी मुदतवाढ करण्यात आली, तरी देखील काही महिलांची या ठिकाणी केवायसी झाली नाही किंवा त्यांना करता आली नाही. असा देखील महिलांचा समावेश या 81 लाख अपात्र महिलांमध्ये आहे. पण सुमारे 81 लाख महिलांचे अर्ज जे काही थांबवण्यात आलेले आहे त्याचा अर्थ असा नाही की सर्वच महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत.
यातील मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी करूनही त्यांचे हप्ते या ठिकाणी थांबले असतील तर अशा सर्व प्रकरणाची फेर तपासणी या ठिकाणी शासनाकडून केली जाणार आहे. त्यांना पुन्हा या ठिकाणी संधी मिळणार आहे. पात्र महिलांना पुन्हा या ठिकाणी लाभ दिला जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेले आहे. योजनेसाठी पात्र असणाऱ्या कोणत्याही महिलेवरती या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही असे देखील या ठिकाणी महिला व बाल कल्याण मंत्री यांनी सांगितले आहे. या ठिकाणी शासनाने 7-8 महिन्यांपूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून, वाहन परिवहन डिपार्टमेंटकडून, अशा अनेक जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी डेटा मागवला होता. त्यांनी या ठिकाणी 7-8 महिन्याचा कालावधी दिला होता आणि तो डेटा आता शासनाकडे प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात अशा महिलांना देखील या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. तसेच ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत अशा महिलांना देखील या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. तसेच ज्या महिला या ठिकाणी 2.5 लाख उत्पन्नापेक्षा जास्त कमवतात तशा महिलांना देखील या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. परंतु ज्या महिला खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांचा देखील जर लाभ या ठिकाणी बंद झालेला असेल तर अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. या ठिकाणी शासनाकडून या महिलांना पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे. त्यांच्या अर्जांची या ठिकाणी फेर तपासणी सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र आढळून येतील त्यांना पुन्हा त्यांचे राहिलेल्या हप्त्यांसोबत त्यांचे सर्व लाभ या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्यांचा लाभ या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या काही महिलांना लाभ आला नसेल परंतु त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील तर अशा महिलांना शासनाकडून शेवटची संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांना पात्र होण्यासाठी या ठिकाणी फेर तपासणी करण्याचे काम शासनाकडून जोरात सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या काही महिला पात्र असतील त्यांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. कारण की जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर फेर तपासणीमध्ये 100% तुम्हाला या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे. जवळपास शासनाकडून या ठिकाणी पात्रता यादीतून 81 लाख ज्या काही महिला आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. ज्या महिला खरोखर या योजनेसाठी अपात्र होत्या, या योजनेचा गैरफायदा घेत होत्या तर अशा महिलांचा या ठिकाणी लाभ बंद केला जाणार आहे. परंतु या योजनेसाठी पूर्णपणे पात्र असणाऱ्या महिलांना या ठिकाणी पुन्हा फेर तपासणी करून लाभ हा दिला जाणार आहे. तसेच या ठिकाणी तुम्ही असे ऐकले असेल की ज्या महिला आता अपात्र झालेल्या आहेत म्हणजे ज्यांनी सरकारी नोकरी असताना देखील लाभ घेतला, ज्या इन्कम टॅक्स भरत होत्या तरी देखील त्यांनी लाभ घेतला किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे त्यांनी देखील लाभ घेतला तर अशा महिलांचे पैसे सरकार वापस घेणार आहे का असे देखील या ठिकाणी तुम्ही ऐकले असेल. परंतु या ठिकाणी याबाबत देखील सरकारने या ठिकाणी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे की अशा कुठल्याही बहिणी असतील की त्यांच्याकडून या ठिकाणी पैशांची परतफेड केली जाणार नाही. ज्या महिला अपात्र असून देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर अशा महिलांकडून या ठिकाणी पैशांची वसुली केली जाणार नाही. आतापर्यंत त्यांना जेवढे हप्ते आले असतील ते त्यांच्याचकडे राहतील, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. फक्त त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही. परंतु जे पुरुष असतील, ज्या पुरुषांनी, जे काही 14,000 पुरुष आहेत ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तर त्या पुरुषांकडून या ठिकाणी मात्र त्या पैशांची वसुलीही केली जाणार आहे. त्यांनी जेवढे पण हप्त्यांचा लाभ या ठिकाणी घेतला असेल ते सर्व हप्ते त्यांच्याकडून शासनाकडून वसूल केले जाणार आहेत. ज्या अपात्र महिला झाल्या असतील महिलांकडून लाभ वसूल केला जाणार नाही. परंतु ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने या ठिकाणी लाभ घेतला असेल तर अशा पुरुषांकडून लाभ या ठिकाणी वसूल केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने बहिणींनो, ज्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद झाला असेल त्या महिला या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींना पुन्हा या ठिकाणी एक संधी शासनाकडून दिली जाणार आहे. त्यांची फेर तपासणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि लवकरच त्यांना आता या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांचे मागचे राहिलेले हप्ते देखील या ठिकाणी मिळतील आणि त्यांचा जो काही बंद झालेला लाभ आहे, जो काही थांबवण्यात आलेला लाभ आहे तो आता या ठिकाणी शासनाकडून पुन्हा सुरू केला जाणार आहे. कारण की आता या ठिकाणी ज्या काही 81 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर त्या सर्वच महिलांचा लाभ या ठिकाणी बंद झाला असा नाही. त्यामध्ये काही महिलांच्या तांत्रिक अडचणीमुळे देखील लाभ आला नसेल, केवायसी पूर्ण झाली तरी देखील त्यांना लाभ मिळाला नसेल आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील तर अशा सर्व महिलांचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे. पुन्हा त्यांना एक संधी शासनाकडून दिली जाणार आहे.